बदलत्या लाईफस्टाईलनुसार हल्ली चमच्याने जेवलं जातं, पण निरोगी आरोग्यासाठी हे योग्य नाहीये. आयुर्वेदातही असं सांगण्यात आलंय. आयुर्वेदात असं म्हटलं गेलंय की आपण पंचतत्वांनी बनलो आहोत. ही 5 तत्वे आपल्या हातात असतात. आपला अंगठा अग्नीचा प्रतीक आहे. तर्जनी म्हणजे अंगठ्याच्या बाजूचं बोट हवेचं प्रतीक, मध्यमा बोट आकाशाचं प्रतीक, अनामिका बोट पृथ्वीचं आणि सर्वात लहान बोट हे पाण्याचं प्रतीक आहे. यामधील एकाही तत्वाचं जर असंतुलन झालं तर आजाराचं कारण बनू शकतं. त्यामुळेच आयुर्वेदातही हाताने जेवण्याचा सल्ला देण्यात आलाय. आता पाहूयात की हाताने जेवण्याने शरीराला कसा फायदा होतो. नंबर 1, पचनक्रिया सुधारते. जेव्हा आपण आपल्या हाताने जेवण करतो तेव्हा आपला मेंदू पोटाला संदेश देतो की आपण जेवण करणार आहोत. यामुळे आपलं पोट जेवण करण्यासाठी तयार होतं. परिणामी पचनक्रियाही व्यवस्थित होते. नंबर 2, स्नायूंचा व्यायाम होतो. हाताने खाल्ल्याने बोटांचा आणि हातांच्या स्नायूंचा व्यायाम होतो. परिणामी रक्ताभिसरणही सुधारते. जेव्हा आपण पोळी भाजीत बुडवून खातो तेव्हा बोटांची हाडे आणि सांधेही व्यवस्थित काम करू लागतात. नंबर 3, चटका लागत नाही. जेव्हा तुम्ही हाताने जेवण करता तेव्हा तुम्हाला कळतं की अन्न किती गरम आहे. जास्त गरम असल्यास आपण ते तोंडात घेत नाही, परंतु चमच्याने आपण जेव्हा खातो त्यावेळी ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. परिणामी आपली जीभ भाजण्याची शक्यता असते. त्यामुळे जेवण हातानंच जेवावं. नंबर 4, डायबिटीसचा धोका. एका अभ्यासानुसार जेव्हा तुम्ही चमच्याने खाता तेव्हा खूप फास्ट स्पीडमध्ये खाल्लं जातं. अशाने रक्तामध्ये साखर अनियंत्रित होते. परिणामी डायबिटीस 2चा धोका निर्माण होतो. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी आणि सुदृढ शरीरासाठी चमच्याने नाही तर हाताने जेवणं आवश्यक आहे.